आपल्या एवढे स्कॉलरशिपला निघालेले नाहीत आणि पुढेही आमची घोडदौड अशीच चालू राहणार आहे. नंबर एक. दुसरी गोष्ट, टेक्नॉलॉजीमध्ये आपण सर्वोत्कृष्ट आहोत. प्राथमिक शाळा आहे, एवढे कॉम्प्युटर, एवढी ही प्रयोगशाळा कुठे आहे दाखवा? कुठेच नाही. आता ते इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये फीस भरमसाठ घेऊन ते उभं करतात, परंतु प्रत्यक्ष मुलं त्या ठिकाणी राहत नाहीत. आपण कुणाशी तुलना करणार नाही. आपण आपली ताकद दाखवणार आहोत. मग आपली जर ताकद दाखवायची असेल तर आपली टेक्नॉलॉजी सर्वोत्कृष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट, आपल्याला आर्थिक स्थैर्य पाहिजे. आणि आर्थिक स्थैर्य सगळ्यात महत्वाची. आपली जर कोणती अडचण असेल तर आर्थिक बाबतीत आहे. कशी? आर्थिक बाबतीत याच्यासाठी म्हणतोय मी की आता तुम्हाला माहित आहे आपल्या किती अडचणी होत्या, त्याच्यातून आपण तुरमुड देऊन पुढे येत आहोत. समस्या किती आहेत त्यातून आपण जातो. कोर्टामध्ये 2 दिवसाला केस आहे, उद्या आहे दुसरी केस, म्हणजे सोमवारी तिला खंड नाही. घरी येणाऱ्याचे खंड नाहीत, फोनचेही खंड नाहीत. हे सगळं करतो आहे आपण, पण ही आपली ताकद आहे. आणि आपल्याला आर्थिक स्थैर्य निर्माण जर करायचे असेल तर बऱ्याच गोष्टी आहेत. आणि तुम्ही सगळे टीचर लीडर आहात. नेतृत्व तुमच्यात आहे. देशाला बदल घडवून आणण्याची ताकद तुमच्यात आहे. शासन बदलू शकता. मग त्याच्यासाठी ओरिजिनॅलिटी आपली पाहिजे. आणि मग ओरिजिनल शिक्षक ज्या वेळेस काम करेल त्यावेळेस खऱ्या अर्थानं सगळ्या गोष्टी उपलब्ध होऊ शकतात. आणि मग हे जर उपलब्ध करायचे असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे की सगळं मेंदू ह्याच्यासाठी खर्च करायचे. स्वयंपाक करताना जसं बाई स्वयंपाकाच्या वेळेस बी लेकरू रडल्याने तिकडे लक्ष राहते. माता गुंतली कामाशी, चित्त तिचे पिलापाशी बाळापाशी. घार उंडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी. हे तसं तुमचं चित्त शाळेत पाहिजे, घरी नाही. मला आता काल सुचलं, नीता मोरेला म्हणलं मी, बाई ग तुझं फार कौतुक आहे, तुझ्या पप्पाच्या नावानं काहीतरी वस्तू आपल्या शाळेला दे. फक्त बजेट सांग, काही सांग, ह्याच्यात लाजायचा विषय नाही. स्वतःसाठी मागितली जाते ती भीक, नीट ऐकून घ्या. कुटुंबासाठी मागितली जाते ती भिक्षा, माऊलीने सांगितले, मी माझ्या मनानं सांगले. आणि समाजासाठी सगळ्याच्या हितासाठी मागितली जाते ती माधुकरी. आपल्याला माहीत आहे किती लोक होऊन गेली, त्यांनी कसे कसे संस्था उभे केले. आपल्या कर्मवीरराव भाऊराव पाटलांना अमेरिकेच्या लोकांनी सांगितलं होतं तुम्हाला किती पैसे पाहिजे सांगा, हाऊ मेनी डॉलर्स यू वॉन्ट, असं ज्यावेळेस प्रश्न विचारला तर त्यांनी त्या अमेरिकेच्या लोकांना माळरानावर घेऊन गेले आणि तिथं नेऊन दाखवलं गिट्टी पडलेली. आणि तुम्ही डॉलर देतो म्हणाला, दीज आर माय डॉलर्स, म्हणजे पडलेल्या दगडाच्या गिट्ट्या. एवढी आत्मविश्वासाची ताकद होती. त्यांना म्हणलं होतं शाहू महाराजाचं, शिवाजी महाराजाचं नाव बदला शिक्षण संस्थेचं म्हणून. त्याने म्हणजे मी माझ्या बापाचं नाव बदलेन, पण या महापुरुषांचं नाव बदलणार नाही, कारण ते माझे बाप आहेत, महाराष्ट्राचे बाप आहेत. एवढी महान विचार श्रेणी आपल्या भूमीत आहे. आपलं आकाश कशाने मोठमोठ्या थोर मोठ्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या आकाशात तुम्ही पाहिला तर ज्ञानेश्वर आहेत, तुकोबाराय आहेत, कर्मवीर भाऊराव पाटील आहेत, राजर्षी शाहू महाराज आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे सगळे तारे आहेत इथून गेलेले वरी, कल्पना करा. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वारसा लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजाचा वारसा लाभलेला आहे. महाराजांनी काय काय केलंय थोडं नीट लक्षात घ्या. अजून मला महाराज कळत नाहीत, थोडं नीट लक्षात घ्या. अफजल खानासारख्याला मारणं एक क्षणपुरी आहे हो, एक क्षणपुरी आहे. तिथं त्यांचा मुर्दा पडायला वेळ नव्हता. काही गोष्ट काल्पनिक आहे काही अफजल खानाच्या बाबतीतली, म्हणजे अफजल खानाचा शिवाजी महाराजांनी वध केला ही काल्पनिक आहे का? शाहिस्ते खानाच्या लाल महालात
महाराज गेले, कसं गेले तुम्ही इतिहास काढून बघा. त्याच्या मला जायचं 4 मावळे घेऊन 40,000 फौज होता आणि त्याच्यामध्ये जाते ती. अहो त्याच्याशिवाय कुठं आग्र्याहून सुटका जोग आहे. म्हणून आपल्याला अभिमान आहे. मी मराठ्याचा म्हणून शिवाजी महाराज मला अभिमान वाटतो. हे तेवढा दलिंदर विचार जगात कोणता असू शकत नाही. मग बरेच जण म्हणतात शिवाजी महाराजाचा अपमान केला, आंबेडकराचा अपमान केला. शिवाजी महाराजाचा आंबेडकराचा अपमान करायला किंवा त्यांना लहान करायला ते एवढे लहान नाही. तुम्ही दलिंदर आहात. ते तुमच्या नाही, या मायभूमीमध्ये जन्मलेले. माझी माऊली माझ्या सोबत असताना मला का भीती आहे ही मागे मी सांगितलं. मग माझी माऊली सोबत असताना माऊलीनं जे लिहिली ज्ञानेश्वरी 16व्या वर्षी सुरू केलं, 22व्या वर्षी समाधी घेतली. माझी इच्छा तशीच आहे, कोणती समाधी घ्यायची. पण माझं हे विजन 2045 पूर्ण झालं पाहिजे. आणि हे 2045 पूर्ण करण्यासाठी तुमची सगळ्याची साथ पाहिजे. आता इथं सरदार मॅडमला बोलावलं, माझा का संबंध आहे इथं कसं काय? चर्चामध्ये कॉम्प्युटरमध्ये यांना मी सांगितलंय भरपूर काम अपलोड करण्यासाठी घरात बसून करता येतंय. आणि मग घरात बसून शिका ना. आता रिटायर झालो तुम्ही शिका म्हणलं. लोक काय म्हणतील आता ह्या वयामध्ये मी बाहेर येऊ का कसं? नाही, ते तुमचा विषय आहे. परंतु मनातून जर ठरवला तर इतिहास घडवू शकता. एक ज्योत पेटली तर सगळंच होऊ शकते. आणि सगळ्यात महत्वाचं मला सांगा, कोरोना आमच्या घरी 4घांना झाला. मी, माझी बायको, मुलगा आणि सून, कुणी मिळली. आणि बरोबरची आता ती उदाहरणं द्यायची गरज नाही. म्हणजे काहीतरी ईश्वराची इच्छा वेगळी आहे आणि म्हणून ती पूर्ण करण्यासाठी मी इथं थांबलो आहे. आणि कधी येणार आहे माहीत नाही. मी येण्यापूर्वी मला हे सगळं करायचं आहे. येण्यापूर्वी म्हणजे लवकर काम, वेळ कमी आहे. तुम्ही बरेच वेळेस म्हणतो की आता तास संपला, अभ्यासक्रम लवकर संपवायचा आहे. तसं माझा हा अभ्यासक्रम मला लवकर संपवायचा आहे. त्याच्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्ही हे सगळं करायला पाहिजे. CSR कंपन्यांची यादी काढा. आता कसं आहे, पूर्वी आम्हाला बाहेर जावं लागायचं. एक अर्ज लिहून कुठे लातूर जाणे, उस्मानाबाद जाणे. जर माझ्या लहानपणापासूनच जर यादी काढली आणि कामाचं स्वरूप पाहिलं, इथून उभं राहून इमानदारीनं मुंबईला जावं लागत होतं. मग हायस्कूलची मान्यता आणताना मुंबईला ST मध्ये उभं राहून आणि झोपायचं बसस्टँडवर पेपर टाकून. पेपर घ्यायचा, बसस्टँडमध्ये झोपायचं आणि काय करायचं, तिथंच आणलेली भाकरी खायची आणि मंत्रालयात जायचं विलासराव देशमुखाकडे. कधी सकाळी उठले, साहेब ऑफिसला आले म्हणजे घरी, की तिथं निवेदन द्यायचं. पुन्हा मंत्रालयात जायचं, त्यांना दुपारी द्यायचं निवेदन. झोपायला साहेब चालले की पुन्हा निवेदन द्यायचं ना, येऊन बसस्टँडवर झोपायचं. ही गेल्या दिवशी चिडून म्हणले विलासरावजी, ही काय रे रोज उठून हे 3-3 वेळेस माझ्या का मागं आहे, माझ्या गावी असलं काम नाही जा म्हणलं साहेब तुमच्या गावी नाही पण मी तुमच्याच गावचा आहो. तुम्ही काही बी केलं तर मला हे काम केल्याशिवाय मी म्हणजे जाऊच शकत नाही. त्यांनी बोलावून घेतलं, जरा धीर आहे काय ते कर. ही गोष्ट तुम्हाला का सांगतो मी, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी CSRचाच भाग आहे. तो जर मिळवायचा असेल, ठाण मांडायचं. 22 कोटी मिळतात हो, त्याला चिल्लर लागणार. फार मोठं प्रोजेक्ट आहे. 70% कालच सांगितलं यांनी होते, 70% CSR फंड पडून आहे कुठं कुठे. आता मी काय काय केलं दाखवत होते. म्हणून अकॅडमी यादी आणि आपल्याला 8वीची मान्यता काढायची. आता 8वीचं तर तुम्ही घेतलं की जबाबदारी मालक, काही अडचण? हां, काही अडचण नाही. 8वीची मान्यता करायची आहे आणि यासाठी आपल्याला उदगीर शहर 8वीसाठी ढवळून टाकायचं आहे. प्रश्न आपल्याकडे पोरं यावं हा भाग मुळीच नाही, हेवी टिकावं हाही भाग नाही. निव्वळ गोरगरिबाची बी 5-50 पोरं 10 पोरं राहिली, त्यांना आपण असं करू शकतो. त्यांना कसं, मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला शिकवायचं नाही. आता मी त्या
ह्याचं नाव काय, पांडुमामाच्या जावयाला घेतलो आणि पांडुमामाच्या जावयाला घेतलं, बोललो, इथं सत्कार केलो. योगायोगानं त्या ठिकाणी सरदार मॅडम होत्या, त्यांनी, मी, आणखी तुम्ही होतो ना, अजून कोण होतं, त्यांची भाऊजाई होती, हे सगळे मिळून त्यांना निवेदन दिलं. ते बघा त्यांनी लगेच उद्याच्या 15 तारखेला इथे येणार आहेत. 15 तारखेला आपले इन्स्पेक्शनला येणार आहेत आपल्याला द्यायला. खरं तर CSR संपलाय म्हणले, परंतु दुसऱ्यावर, मी नाव सांगत नाही, दुसऱ्याचं कमी करून आपल्याला 2 सेन्सेस मेक डिजिटल बोर्ड. मी फक्त डिजिटल बोर्ड, मला त्याच्यातलं माहीत नाही. मग ते कारण सेन्सेस मेक डिजिटल बोर्ड म्हणजे कसं, सगळं उगं बोटं ठेवले की दुनिया फिरते. तुम्ही बघचाल इथल्या तुमच्या काय याचं नाव, कोणाकडे मी नाही तसा बोर्ड, बहुत बढिया काम आहे. ते 2 देणार आहेत आणि संपूर्ण सिलेबस त्याच्यात आहे, 1ली ते 8वीचा सगळा सिलेबस लावलं. ते सुरुवातीला 2, बाकीचे लगेच आपण खरेदी करू. हे सगळं करायचं आहे. ते खूप मोठं काम आहे. अनेक गोष्टी काम करायच्या दृष्टीनं आज भोसले सरांशी चर्चा केलो, ऐकून घेतले त्यांनी, सुधीर भाऊने ऐकून घेतले, सगळं व्यवस्थित माझ्याकडून ऐकून घेतले. आपण फक्त 8वीच्या, आता 7वीच्या पालकांना टेस्या द्यायच्या नाही. का बरं? त्यांना सांगायचं की आमचं लेकरू आम्ही गैरी करू देत नाही, बाहेर घेऊन जाऊ देत नाही. तुम्हाला किती द्यायचं डोनेशन द्या, नाही तर ना द्या. बाहेर ट्युशन लावायचं नाही आणि डोनेशन द्या. किती द्यायचं ते तुम्ही ठरवा. आम्हाला एवढा बजेट लागणार आहे. मग ते बजेट कसं उपलब्ध करायचं त्या गोष्टी आपण बघू. परंतु त्यांना पैसे म्हणजे हे बाहेर जे आहेत, आज 7वीला किती आहे कोणाकडे फीस? 30,000 आहे. आणि याला पोतदार वगैरे इकडं 30, 40, 50 हजारापर्यंत फीस आहे. हे सगळं आपल्याकडे आत्मज्योती तयार करण्याची हे आपल्याला करायची आहे. म्हणून एकत्र ही जी आपली ओळख आहे CSRची, कामाचा हिशोब आहे, परिणाम दाखवले पाहिजेत, प्रामाणिकता आहे. CSRचे प्रोजेक्ट तुम्हाला सगळ्याला करायला आम्ही शिकवणार आहोत. काय कसं करायचं, मोबाईलमध्ये अगोदर सांगायचं, ते शिकवलं जाईल, ते सांगायची गरज नाही. तुम्हाला व्यक्तिशः शिकवलं जाईल आणि ते तुम्ही प्रोजेक्ट तयार करायचं. कुठलाही प्रोजेक्ट, कुठंही CSR आहे. कुठं, एक उदाहरण, आता आपण नगरपालिकेला लिहिलो, मला एक सुचलं, दादा गेले, दादाच्या कंपनीला आपण 1-2 लाख मागितलं, दादाच्या नावानं म्हणजे अजितदादाच्या नावानं. नीटनेटकेपणा म्हणजे प्रसिद्ध व्यक्ती होती ती, नीटनेटकेपणा आमच्या शाळेत शिकवायची आणि दादाची नीटनेटकेपणा. बघूया, त्यांची कंपनी देते आणि कोणी नाही दिले तरी आपण आदर्श करायला लावणार. वाईट काय आहे त्याच्यामध्ये? हे सगळं आपल्याला तयार करायचं आहे. आपल्या प्रोजेक्टचं नाव माहीत आहे तुम्हाला, विजन 2045. हे सगळ्यांनी आपल्या डोक्यामध्ये कायमस्वरूपी चालू ठेवायचं आहे. शासन अनुदान 0 आहे, परंतु CSR मधून सगळ्या गोष्टी आणि 0% पासून आपले शिक्षक पुढे आलेले आहेत. हे सगळं आपल्याकडं असताना आपल्याला आदर्श मॉडेल शाळा करायची आहे. आदर्श म्हणजे मी एवढा सामान्य नाही, माझ्याकडं जी काही आहे हे इथं मराठवाड्यातल्या तर शाळा पाहिल्याच, परंतु स्वीडन, फिनलँड, फ्रान्स आणि नॉर्वे अशा देशामधल्या शाळा पाहिलेल्या आणि शाळेतच जाऊन राहिलो, काही बघायला गेलं नाही. हे शाळेत जाऊन पाहिलो आम्ही. त्यावेळेस मला त्याच्या पुढचं सुचत होतं आपण काय करायचं ते. हे सगळं सुचत असताना ध्यान आहे, चित्रकला आहे, गायन आहे, काय काय आहे ते 9 रस आहेत तुमचे गायनाचे. ते 9 रस प्रकट झाले पाहिजेत माझ्या यूट्यूबवर. यूट्यूब म्हणजे एक मोठं व्यासपीठ आहे आता.
आणि ह्या यूट्यूबमध्ये आपल्याला हे सगळं दाखवायचे आहे आणि ते अपलोड करायला वेळ लागतो. म्हणून प्रत्येकाने 20-20 मिनिट जर दिले, होय प्रत्येकाने 20 मिनिट दिले ती एक व्हिडिओ अपलोड होऊ शकतो. एका माणसानं का सगळं करायचं म्हणलं तर होत नाही, त्यानं जाऊन जातं. हे सगळं आपण केलेलं आहे. आणि माझे शिक्षक सगळेच AI टीचर झाले पाहिजेत. पुढच्या वर्षी तोंड उघडणार नाही शिक्षक. दाखवतो मी चमत्कार आणि सर्वोत्कृष्ट. आता काल म्हणजे श्यामबाई याचं गीत, त्यांच्या आवाजात किती पाहिजे तेवढी गीतं आपण गाऊ शकतो AIच्या माध्यमातून. आणि सगळं शिकायचं आहे तुम्हाला. हे सगळं जर आपल्याला करायचं असेल तर तुम्हाला सगळ्याला हे तुम्हीच करायचं नाही, विद्यार्थ्यांनीही हे करायचे आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे संपूर्ण इमारतीत उदगीरचे टाईपरायटिंगचे दुकानं बंद पडतील. उदगीरचे तुम्हाला हे तिकीटं वगैरे काढायचे एजन्सी आहेत ते बी बंद पडतील. आपण असे आपले माणसं शहाणे करू आणि त्यांना सगळं पाठवून देऊ. बाहेर मोठमोठे बोर्ड राहतील आणि मग बाहेर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण दिलो तर त्या ठिकाणी सर्वांनाच नवल वाटेल, काय आहे? कोणी एकच शाळा नाही, सगळ्या शाळा आपल्या पाठीशी राहतील, सोबत राहतील. नव्हे, भारत सरकार विचार करावा लागेल तुमच्या प्रोजेक्टचा आणि मग सगळ्या शाळांमध्ये राबवता आलं पाहिजे. कुणावर टीका करायची नाही. आधी आम्ही बोंब मारत होतो, हे टक्केवारी देणार ते टक्केवारी, मी सोडून दिलं ते, कारण जीवन त्याच्यातच जाणार आहे माझं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वेतन नाही पण सन्मान हवा. ही शाळा माझी आहे, फोटोसाठी नाही, काम आपण दाखवू. आणि छोटे छोटे मुलं, त्या मुलांना ह्या सगळ्यामध्ये उभं करायचं आहे. आणि मग उभं जर करायचं असेल तर तुमची साथ आवश्यक आहे. तुम्हाला कंपन्या शोधायच्या, कशा शोधायच्या असा तुमच्या पुढे प्रश्न निर्माण झाला असेल. कंपन्या कशा शोधायच्या? पेपर वाचतो आपण. आज पेपर वाचला, आमचा भाऊ काल परवाच कॅन्सरनं गेला, त्याचं योग्य निदान, बरं झालं ते ह्या विषयावर आलो सहज. योग्य निदान जर झालं असतं तर तो वारला नसता. कॅन्सर हा 100% नीट होणारा रोग आहे, परंतु त्याचं निदान योग्य वेळी लागलं पाहिजे. आणि तुमच्या सगळ्या चाचण्या फुक्कट स्वरूपामध्ये करता येतात. आणि 50च्या पुढे गेलं की कॅन्सरचं तर तपासणी करून जरूर घ्यायची. आपण पूर्ण तुमच्या मुलाचा अभ्यास तुमच्या वर्गातील ते पालक करून घेतील, हे जमणार नाही. ट्युशन लावलं, हे जमणार नाही, तुम्हीच करून घ्यायचं आहे. मग कसं करायचं आहे तेही आपण बघणार आहोत. मग हे सगळं आपण भविष्य घडवणारे आहोत. आणि तुमचं आरोग्य 100% दुरुस्त झालं पाहिजे. नार्वेमधली घटना सांगतो तुम्हाला. पळत होतो, रनिंग, सगळे लोक असं रोडवर एवढे पळत होते, बाया तेवढ्या, पुरुष तेवढेच रनिंगला पहाटे. हे कसं? तर तिथल्या एका माणसानं सांगितलं की जर मर्यादेपेक्षा जास्त पोट सुटलं तर नोकरीत घेत नाहीत. जसं आपल्यात 3 लेकरं झाले तर नोकरीत घेत नाहीत, रिजेक्ट. वजन जास्त असलं रिजेक्ट. मग ते आधी फिट करून मग ड्युटीला यायचं. आपली हे सगळे दुर्गुणाचे जोडे शाळेच्या बाहेर ठेवायचं. तुम्ही ज्ञान मंदिरात येत आहात, ही साधी गोष्ट नाही. ज्ञान मंदिरात येत आहात. ह्या मंदिरात तुम्ही ज्या वेळेस आलात त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं पाहिजे की मला हे करायचं आहे. थोडंसं एक उदाहरण देतो. गौतम बुद्ध राज्यावर लात मारली आणि जंगलामध्ये उपाशी तपाशी फिरला आणि मग अंतिम सत्य सापडले ते जगात सांगत फिरला. त्यांनी असं कधी म्हणलंय का हे कशासाठी हो? मायला सुखासुखी मस्त झोपून खाऊन झोपायचं, त्याच्यात सुख नाही. तो
काय भाग आहे तो अज्ञानाचा भाग आहे. खरं सुख कशात आहे ते शोध घ्या म्हणजे कळेल तुम्हाला. शोध असं मी सांगितल्यानं सापडत नाही. ते मी हे करा म्हणलेलं, मला म्हणलं शाळा म्हणलं की अंग फुटते. कोणतरी म्हणलं मला आजच म्हणलं ते न्यूट्रल सरला जर पुरायचं म्हणलं किंवा काही झालं त्यांचं जर भूत झालं तर शाळेत नेऊन सोडावं. म्हणजे सांगायचं एका माणसाचा आत्मा हरवला म्हण. काय ते यमराजाचे दूत घेऊन चालले होते, आत्माच गायब. मग आत्मा गायब, शोध 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 सगळीकडे चालू झाला, कुठंच नाही. मग एकाने विचारलं गोपाळ सरकाला, गोपाळ आहे का गेला, विचारलं की फलाण्याचा आत्मा कुठं असेल. तर त्याने म्हणजे साधी गोष्ट आहे म्हणला, त्याचं पेन्शन झालं नाही. पेन्शनच्या फाईलमध्ये जर बघा, पेन्शनच्या फाईलमध्ये त्याचा आत्मा सापडला. त्याची गोष्ट मी जर गेलो तर माझा आत्मा जर चुकला तर शाळेमध्ये यावं, एवढा विषय आहे. मग मला हे म्हणायचं आहे, गौतम बुद्धांनी केलं, त्यांना 20 ज्यांनी दिलं त्याला सुद्धा सांगितलं किती उच्च पदाला गेले लोक. काय सांगितलं, मला तू 20 दिलेस मला माहीत आहे, आता तू इथं थांबू नकोस, तुला मारतेत लोक, आणि मला हाकालून दिलं. तर त्या गौतम बुद्धाची गोष्ट, संत ज्ञानेश्वराचं तर किती जिवंत उदाहरण आहे. ज्यांच्या नावानं शाळा आहे त्यांची साधी सोपी गोष्ट आहे. कशी, संत ज्ञानेश्वरांना काय केलं लोकांनी, उदाहरण सांगावंच वाटतं मला. कडाडून भूक लागली होती, माधुकरी मागत होते, आणि एका शहाण्यानं मोठभर शेण किंवा माती त्याच्या भातामध्ये टाकली. राग आला माऊलीला, राग म्हणण्यापेक्षा वाईट वाटलं, आणि जाऊन दार लावलं आणि समाधी लावलं. त्यावेळेस हे मुक्ताबाईनं काय सांगितलं, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, तरीच संत व्हावे, जग बोलणे सोसावे. आणखी एक असा अर्थ आहे की लोक आग असतील तुम्ही पाणी व्हा. हे कसं, एवढं कसं? पण त्यांच्यावर कोण अन्याय केले नाही, तुम्ही जे समजूला लावते. आईवडिलाला जर आत्महत्या करायला लावले, त्याच्यापेक्षा समाजाचा राग किती यावं या माणसाला. परंतु त्यांनी पसायदान मागितलं, या पसायदानामुळंच 750 वर्ष झाले तरीही माऊली जिवंत आहेत आपल्यात, तुमच्यात आमच्यात. 10 लाख लोक देतात, आणि सर्वात महत्त्वाचं त्याच्यात सुख आहे. ही गोष्ट आहे. मला सांगा, हे राहू द्या, हे तर संताचं झालं. जिजामाता जगायला काय फार माध्यम जड होतं का त्यांना? सगळं सुख होतं, एकुलतं एक पोरग, आणि त्या औरंगजेबाच्या विरोधामध्ये त्याला उठवायचं, हिंदवी स्वराज्याच्या स्वप्न पाहायचं आणि पेटवायचं. अरे ती जगातली सगळ्यात मोठी शिक्षक आहे. तुम्हाला ती संधी आहे, 4 पैसे आले गेले सोडून द्या, तुम्हाला ही संधी आहे. जिजामाता समोर, डोळ्यासमोर ठेवा, माऊलीच्या समोर ठेवा, बुद्धाच्या समोर ठेवा, महात्मा फुलेंचं समोर ठेवा, त्यांना किती पगार होती. सावित्रीबाई फुले समोर ठेवा. लोकमान्य टिळक आपली संस्था स्थापन केली त्यावेळेस सांगितले संस्थेकडे पगाराला पैसे नाहीत आणि फुकट काम करायचे आहे. ज्यांनी आगरकर चिडले, परंतु लोकमान्य टिळक म्हणले ज्याला फुकट काम करायचं त्यांनी माझ्याकडे या. तुम्हाला फुकट काम करा म्हणलं नाही बरं का, नाही तर गैरसमज करून घेतात. विषय तसा नाही, परंतु त्यांनी हे सगळं केलं. हे आता आपल्याला सगळं जे करायचं आहे, पुढच्या 30 दिवसाचा प्लॅन करणार आहे मी, आणि तुम्हाला देणार आहे. आणि काय काय करायचं आहे ते प्रत्येकाने CSRच्या बाबतीत प्रत्येकाला तुम्ही थोडंसं डोक्यामध्ये घ्या, तुमच्या मोबाईलमध्ये बघा. हां, ChatGPT कुणाकडे चार्ज काय डाउनलोड केलेलं नाही असं कुणी आहे का? किती जणांकडे नाही? तुमच्याकडे 1 2 3 4 हां ChatGPT ठीक आहे. करता तरी येतं की, करता नाही आलं तर यांनी आहेत त्यांनी आहेत, सगळ्यांनी करून घ्या. कारण ChatGPT अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्हाला सर्दी झालं तरी बी सांगते त्यांना काय करायचं ते.
आणि त्याच्यानंतरचे पुढचे स्टेप आपण शिकू, ते करून घ्या. पुन्हा मला माहीत नाही, माझ्याकडे नाही, असं अजिबात म्हणू शकत नाही. आणि आज यायचा जमाना, आज मी ह्याच्यामध्ये हे आता हे एक उदाहरण सांगतो. पुण्यनगरीमध्ये AI च्या बाबतीत अग्रलेख आलेला आहे आणि त्या अग्रलेखामध्ये काय म्हणलंय थोडं ऐका. मी काय केलं, तो अग्रलेख लगेच डाउनलोड करून घेतला. एक मिनिट. मग त्या अग्रलेखामध्ये AI काय आहे, कोट्यावधी लोक बोंब मारलेत, आता हे होणार नाही म्हणून. काय होणार नाही म्हणून? नोकऱ्या राहणार नाहीत म्हणून. अरे नोकऱ्याचं स्वरूप बदलणार आहे आणि आपण पारंपरिक शिक्षण देऊ लागलो मुलांना. आणि या पारंपरिक शिक्षणामध्ये कोणत्याही परिस्थितीत आपल्याला हे होऊ शकत नाही काय पाहिजे ते. मग हे पुण्यनगरीमध्ये काय आलंय थोडंसं जर ऐकलात तुम्ही तर बरं राहील. 2 मिनिट काय फरक पडत नाही, कारण अग्रलेख मी वाचला तर तुम्हाला ऐकायला काय, मी याच्या माध्यमातून तयार केलं. म्हणजे वाचायची सुद्धा. ऐकूया अग्रलेख. एआयच्या जगातील वास्तव. संगणक आणि मोबाईल क्रांतीच्या युगात AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या व्यवहार आणि बाजारवादामुळे संपूर्ण जग कुतूहल आणि आश्चर्यात पडले आहे. परंतु जमिनीवरची परिस्थिती विदारक असते. इंडिया या इम्पॅक्ट संमेलनाच्या माध्यमातून या विदारकतेचा पराभव करता येणार काय? शेतकरी आत्महत्या करीत आहेत तर शेतमजूर कामगारांचे जीवनमान उंचावले नाही. शिक्षणाचा नवा बाजारवाद उदयास आला आहे तर नोकरी रोजगार. मी सांगतो चांगलं माणूस आहे म्हणले. एक गोष्ट सांगणार तुम्हाला. 8 मार्चला हां बघू आपण ते बघू. आता विषय हे आहे. आता मला लातूरची गडबड आहे आणि CSRच्या बाबतीमध्ये आहे. हे सगळं तुम्हाला आपली शाळा अडचणीत आहे का? मुळीच नाही. कसं मुळीच नाही? का बरं म्हणलं, ज्याला शेतच नाही त्यानं कुठे पेरणार आहे? कोरडवाहू असेल तर पाणी तर काढेल, पण आपल्याकडे शेत एवढं आहे काम करायला CSRचं की दुनियाच्या वरचं आहे. हे सगळं आपल्याकडं आहे, आपल्याला उपलब्ध करायचे आहे. अडचण नाही. आता क्रांतीच्या मार्गावर आपण आहोत, नवे महाक्रांती करणार आहोत आपण. आणि तुम्हाला 1-2 गोष्टी विचारतो, तुमचा विश्वास बसतो न बसतो मला माहीत नाही. 1 वर्षापूर्वी स्लॅबची काय अवस्था होती, वरी काय काय होतं, तुम्ही जरा चित्र डोळ्यापुढे आणा. दुसरी गोष्ट, स्वच्छतागृहाची काय भानगड होती थोडं बघा. पडदे कुठं कुठं तुम्हालाही वाटलं असेल हे उगाचच काय बी करतात म्हटलं सर, पैसे ना पिशे, स्वच्छतागृहाचं पैसे नाहीत सर, अडचणीत पडू नका. त्याने म्हणलं 80,000 गुत्त, ती गेला 8 लाखाला. हे सत्य आहे. काय करावं मग तरी केलं. पण त्याच्यात एक फाईल तयार केली आता, त्याला 1,60,000 देऊ म्हणून. त्यानं नळवाला सुप्रीम त्यानं करणार आहे. हे CCTV किती 42,000 बाबू म्हणलो. बसली का नाही? माऊलीची कृपा आहे. YouTube चॅनल पुन्हा डिलीट झालं, चुकून झालं. आता पुन्हा फिनिक्स पक्षासारखं उभं राहायचं आहे, कारण अनुभव मिळाला हे कमी नाही. हां आपली शाळा रंगीत करायची आहे. पहिलं बी केलं बरं, आत्ता बाहेरी करायची आहे. आणि कसं करायचे आहे? याच्या CSRच्या मार्फत. रंग मागा तुम्ही, पैसे मागू नका, लेबर चार्जेस आपण भरू. हे मोटार जळाली मध्येच, ते तर काय 22,000 कुठून द्यावं? झालं का नाही? झालं. आता मग हे CSR करण्यासाठी तेवढा आणा तेवढा आणा. ते लातूरचं आणले, त्या बाईकडे गेलतो ना, ती कोण आहे ती, ते वेळ द्यायला तयार नको, गाडी करून गेलो, त्याचा काहीच नाही. पण आपल्या जैन ह्याचा दोस्त आहे आपल्या रोहितचा, त्याने सगळं करून दिलं. पैसे जमल तसं नाही, अजून द्यायचे. पण त्यांनी केलं का नाही? मग ऑडिट केलं गोपाळनं, मॅडमनी. कसं का म्हणा ऑडिट करून मला दिली, मला होत नव्हतं. ऑनलाईन करायचं होतं, ते बी केलं. ITRचं 3 वर्षाचं होत नाही, 1 वर्षच झालं. 3 वर्षाचे आपलं 12A झालं, ATG झालं, CSR झालं, नीती आयोग झालं.
मग हे सगळं कसं करायचं आता आपला एक संकल्प आहे. हे तर संकल्प करूच, आम्ही तुमच्याकडं मटेरियल देऊ, सगळं करू. आपल्याला 8वीचे 400 पोरं करायचे. बाबा 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 बाबा, आणि ते प्रत्येकी 25,000 खर्च, म्हणजे 2 कोटी होतात. आणि हे पैसे पालक देतील का नाही हा नंतरचा विषय आहे. देत नाही, द्यावंच लागेल. त्या पोरांचा उपयोग करून आपण करू. देणारे आहेत लोक. विजन 2045ला कोणीच नाही म्हणणार. आपल्याला एवढं मोठं हे करायचं आहे. म्हणून आता मला CSR मध्ये एक सुचली आयडिया, तुम्ही थोडं नीट लक्षात घ्या. पालकांना डिजिटल साक्षर करायचे. आपल्याला सगळे पालक आपले डिजिटल शिकले पाहिजेत. मग त्याच्यासाठी तुम्ही सगळे पाहिजेत. आणि डिजिटल साक्षर म्हणजे प्रत्येक वर्गामध्ये हे सगळ्या सुविधा पाहिजेत. और वो करने वाले आपण. आता लगेच मी डिजिटल साक्षरतेचं प्रपोजल करणार. आम्हाला कोणीच केले नाही आहे. कोणी केले का? पालकांसाठी प्रशिक्षण आणि संध्याकाळी बसायची व्यवस्था, अभ्यास हे मागे बी माझं चालू होतं. पण आता ते कोणी पैसे खर्च करायला तयार नको. परंतु CSR मध्ये हे सगळं आहे. आणि शासनाचं धोरण आहे. कालच मुख्यमंत्र्यांनी AI ॲग्रिकल्चरचं उद्घाटन केलं. उद्घाटन केलं म्हणजे होतं का? मुख्यमंत्र्याकडे जाऊन म्हणा उद्घाटन केलं म्हणजे झालं का? काम सक्सेस करायचे आम्हाला. मग आता आपण एवढे जागरूक व्हायचे आहे, एवढं मोठं काम करायचं आहे की यू कांट इमॅजिन असं स्वप्न दिसेल. हे फक्त आपल्या उदगीरच्या शाळेपुरतं संत ज्ञानेश्वरीसाठी नाही, भारतातल्या सगळ्या शाळांसाठी ओपन जे स्पेस आहेत. आता गावात तर जागा मिळू शकत नाही. आणि मुलांना क्रिकेट पाहिजे खेळायला, पोहण्याचा तलाव पाहिजे, म्हणजे झाडावर बसून अभ्यास करायचं शिकायचे आहे. हे निसर्गाच्या सान्निध्यातलं एक वेगळंच राहते. हे सगळं करायचं आहे. मग काय करावं लागेल? त्याला करावं लागेल शासनाच्या रिकाम्या जागा सुप्रीम कोर्टाने कोणालाच देऊ नका म्हणून जे पाठवलेलं म्हणजे निर्णय आहे, त्या निर्णयाला पुन्हा जनहित याचिकेच्या मार्फत मी चॅलेंज करणार आहे. शाळेसाठी शिक्षणासाठी जागा उपलब्ध करून द्या असं सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणून देतो. आणि मला 20-25 एकर जमीन घेऊन त्या ठिकाणी महाविद्यालयापर्यंत संशोधकापर्यंत सगळ्या सुविधा 2045 पर्यंत उभं करायच्या. म्हणून तुमची सगळ्याची मला साथ पाहिजे. आता आपण एक छानपैकी शपथ घेऊ आणि आपल्या बैठकीला विराम देऊ.